शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिडको विभागाच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या 510 विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा सिडकोतील भोळे मंगल कार्यालय उत्तम नगर येथे संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रथमतः अहमदाबाद येथे विमानात अपघात झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन मनसे सिडको विभाग पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। त्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना भावी वाटचालीसाठी दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून मनसेकडून गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत। या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी असा विश्वास प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी व्यक्त केला। या प्रसंगी सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी यांनी आभार मानले। यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष महिला सुजाता डेरे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी, शहर उपाध्यक्ष सचिन रोजेकर, विजय रणाते, दीपक मोकळ, राजू परदेशी, ज्योती शिंदे, अर्चना जाधव, रागिनी कोदे, प्रीती आव्हाड, राहुल पाटील, सचिन सिन्हा, योगेश दाभाडे, सत्यम खडाळे, हेमंत आहेर, सदीप दोदे, भालचंद्र देसले, राहुल पाटील, सागर पोटे, कैलाश मोरे, तुषार जगताप, अर्जुन वेताळ, कमलेश पाटील, सदीप दराडे, देवचंद केदारे, विशाल गायकवाड, भटू वाघ, मनोज सोनवणे, सोपान सहाने, विकास पाटील, हिम्मत पाटील, दिनेश विश्वकर्मा, गोरख सोनवणे, आकाश भागवत, सिडको विभागातील मोठ्या प्रमाणात पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको विभागाच्या माध्यमातून हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंच्या 57व्या वाढदिवसानिमित्त आज अतिशय संपूर्ण सिडको विभागातील पदाधिकाऱ्यांनी सगळ्याच अतिशय चांगला असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। जवळजवळ 500 पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि माननीय हिंदू जननायक मान्य राजसाहेब यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सर्व मनसैनिक या नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय जोमानं, मग त्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख असतील, प्रदेश दुसरे उपाध्यक्ष इचम असतील, प्रदेश उपाध्यक्ष माझी बहीण सुजाताताई डेरे, नाशिक जिल्ह्याचे एकदम खंदे धडाडीचे जिल्हा अध्यक्ष अंकुशजी पवार, आमचे शहराचे झुंजार अभ्यासू असं नेतृत्व सुदामजी कोंबडे, सगळे नितीन माळी विभागीय अध्यक्ष, सचिन सिन्हा विभागीय अध्यक्ष, सत्यम खंडाळे विभागीय अध्यक्ष, योगेश दाभाडे विभागीय अध्यक्ष,
धीरज भोसले विभागीय अध्यक्ष, बंटी कोरडे विभागीय अध्यक्ष, साईब विभागीय अध्यक्षांनी दररोज एक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीचा सत्कार आयोजित केलेला आहे। आजचा कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे सिडकोतला प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे, संपन्न झालेला आहे। आणि आम्ही विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा दिल्या की कारण हा आपला जो भाग आहे हा कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आहे, गोरगरिबांचा आहे, यांची मुलं आहेत। ही मुलं खूप मोठी व्हावी, खूप पुढे जावी अशा त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच जातील। आई वडिलांना ते खूप आई वडील कष्ट करून या मुलांना शिकवतात, त्या पुढची भवितव्य आई वडिलांचं या मुलांवर अवलंबून आहे, देशाचं भवितव्य या मुलांवर अवलंबून आहे। अशा या मुलांनी खूप चांगले मार्क्स मिळून आज त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे, त्यांना खूप शुभेच्छा देतो। तसंच काल जी दुर्दैवी घटना अहमदाबादमध्ये घडली, जवळजवळ 242 पेक्षा जास्त बंधू भगिनी नागरिक दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। परमेश्वर त्यांना सद्गती देवो, त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलंय ते पेलण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो। आणि माननीय हिंदू जननायक मान्य राज साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। जय श्रीराम, जय श्री। टीम न्यूज टुडे नाशिक।